झाडांना पाणी द्यायचं काम चालू आहे. तर दिवस पळीला लाईट असल्यामुळे म्हटलं आता झाडांना थोडं जरा पाणी द्यावं. तर हे जांभळाचं झाड आहे, कोकण बहडवले आहे. 2 वर्ष झालेत आता याला, चांगलं लागून निघालेलं आहे, मस्तपैकी बहरलं आहे. पण फळं काय अजून लागली नाही त्याला. परंतु इकडे एक झाड आणलं होतं मी त्याच्या बरोबरीलाच, दोन्ही संगच आणलेली होती नर्सरीतून. तर त्यापैकी ह्याला आज पहिल्यांदाच ह्या वर्षी फळं लागलीत. हे बघा तुम्हाला दाखवतो, एकदम माणसल फळं आहे, असं जाडजूड आहे एकदम. असं जरी आपण असं आता एकच आहे अजून बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आत्ताशी याला कलर लागायला लागला आहे, असा जांभळट. आता हे थोडं जरा कलर झाला याला बघा, हे दाखवतो. अजून फिक्कच आहे तो तरीसुद्धा किती दबतं. हे पूर्ण पिकल्यानंतर तर एकदम असं माणसाला लागणार आहे आणि तुरट लागत नाही. आता एवढं अजून थोडं हे कच्चंच आहे तरीसुद्धा हे तुरट लागत नाही, असं गोडसर लागते. तर 1 किलोभराच्या आसपास लागले असतील फळं. पक्ष्यांना पण खायला चालू केलेत. हे बघा पक्ष्यांनी पूर्णपणे सोलून काढले फळ. हे बघा इकडं तोडले बघा अशी. हे बघा इकडं दाखवतो जवळ, हे बघा पक्ष्यांनी खाल्ले. ठीक आहे, झाडं लावताना पण आपण असा विचार करायचा आहे की पशुपक्ष्यांना आणि आपल्या स्वतःला त्याचा उपयोग व्हावा. तर उगाच काहीतरी विदेशी झाडं लावण्यात काही मजा नाही. जर आपल्याला झाडंच लावायची असतील तर आपण आपली देशी झाडं लावा, फळांची झाडं लावा. कारण की आता मार्केटमध्ये जर आपण एक फळं आणायला गेलो तरी फळंसुद्धा कुठं स्वस्त राहिलेत आणि सगळी विषारी फळं मिळायला लागलीत. तर मी सुद्धा दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यानंतर चालू झाल्यानंतर झाडं लावण्याचा प्रयत्न करतो. आता इथं माझं फेन्सिंग आहे, सगळी फेन्सिंगला मी झाडं लावून टाकली आहेत. काही ठिकाणी लहान आहेत, काही मोठे आहेत, काही जी जळून गेलेत तिथं परत दुसरं झाड लावायचा प्रयत्न मी करत आहे. आता इथं मी लावलं होतं बघा एक झाड, दाखवतो इथं. आता हे जळालं बघा. हे फणस काय मला धार्जन नाही, फणस मी प्रत्येक वेळेस लावतो आणि प्रत्येक वेळेस जळून जाते. पण तरी पण आपण बघू आता, प्रयत्न करतो ह्या वर्षी अजून लावू. जांभळ लावलेलं आहे, इकडं हा आवळा आहे, तिकडं परत जांभळ आहे, तिकडं पेरू आहे, आंबा आहे, ही मोसंबी नाही, लिंबोणी आहे. आता इकडे एक लिंबोणी लावली होती मी, दोन्ही बरोबरच्या आहेत. नाही जरा जास्त चांगली फास्ट वाढली, फळं लागलेली आहेत तिला यावर्षी. गादी वाफ्यातलं झाड आहे, 5 वर्षापूर्वी लावलं होतं. मला फळं दाखवतो. हे बघा, ह्या वर्षी फळ लागलं आहे, 25-25 फळं लागले ह्या वर्षाला. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळी आपल्या फार्मवरती वेगवेगळी झाडं लावू शकता. आपली पण गरज भागते आणि पशुपक्ष्यांना सुद्धा याच्यातून त्यांना घर मिळतं आहे, त्यांना अन्नसुद्धा मिळतं. कारण की पक्ष्यांनासुद्धा फळं आवडतात खायला. तर अशा प्रकारे आपल्याला जी योग्य वाटतील, आपल्या वातावरणात सूट होतील अशी आपण नक्की झाडं लावण्याचा प्रयत्न करा. चला इकडं आता पाणी द्यायचं काम चालू आहे. धन्यवाद.